सोमवार 20 जुलैचा दिवस संसदेवर मोर्चा काढणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। अनेकांना रोखलं, ताब्यातही घेतलं आणि त्यामुळे मंगळवारी या आंदोलनाला चांगलीच धार चढली। अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीची वाट धरायला आणि आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली। अशातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी जंतर मंतरवर येणार असल्याच्या बातम्या आल्या, पण झालं काही वेगळंच। राहुल गांधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले आणि तिथूनच कुणाच्या ध्यानीमनी नसताना जंतर मंतरवर न जाता पंतप्रधानांच्या घरची वाट धरली। त्यांनी सरप्राइझिंगली तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि आंदोलन दडपत त्यांना पोलिसांनी पकडून नेलं। त्यांचे ते फोटो सोशल मीडियावर तेव्हापासून व्हायरल होऊ लागलेत आणि देशभर त्यांना जोरदार प्रतिसाद मिळू लागलाय। या सगळ्यामुळे आता प्रश्न असा पडतोय की आंदोलनाची व्याप्ती पाहून राहुल गांधींनी अचानक डाव साधलाय का? वांगचुक आणि दीपके यांना बाजूला सारून तेच आता आंदोलनाचा चेहरा होऊ पाहताय का? आता आप पक्षानेही राहुल गांधी आंदोलन भलत्याच दिशेला नेत असल्याची टीका केली आहे। तसं खरंच घडतंय का की 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांचं हे पाऊल आहे? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। दिल्लीच्या जंतर मंतरवर जवळपास महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे। गेले 2 दिवस आपण पाहतोय की जंतर मंतरवर काय काय घडतंय ते विषयाची पुन्हा एकदा उजळणी करून देताना अगदी थोडक्यात सांगते की देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडून बेरोजगार तरुणांसाठी आलेला कॉक्रोच हा शब्द, त्यानंतर US मध्ये असलेल्या अभिजित दीपकेंनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं लेणं, सोशल मीडियाच्या अनएक्सपेक्टेड प्रतिसादानंतर देशातल्या नीट पेपर फुटी प्रकरणावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याची केलेली मागणी आणि त्या मागणीतूनच दिल्लीतल्या जंतर मंतरसह देशभरात उभं राहिलेलं हे आंदोलन। पण इंस्टाग्रामवर कितीतरी मिलियन्स फॉलोअर्स असणाऱ्या या आंदोलनाला त्यावेळी म्हणावा तसा प्रतिसाद सुरुवातीला मिळाला नव्हता। पण जेव्हा सोनम वांगचुक दिल्लीत उपोषणाला बसले तेव्हा दिवसेंदिवस आंदोलन वाढू लागलं आणि फोकस हा दीपकेंकडून वांगचुक यांच्यावर शिफ्ट झाला। त्यानंतर वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेत रुग्णालयात नेलं आणि दीपकेंनी उपोषण सुरू केलं। मग 20 जुलैला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढायचं ठरलं आणि चलो संसद हा मोर्चा निघाला आणि या मोर्चावर जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा आंदोलनानं वेगळं रूप धारण केलं। दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्याला देशभरात प्रतिसाद मिळू लागला। अनेक साहित्यिक, अभिनेते, सेलिब्रिटी तर दिल्लीला येऊ लागलेच, पण आजवर बघ्याची भूमिका घेणाऱ्या अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा दिल्लीची वाट धरली। या सगळ्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी हे काय भूमिका घेणारे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। त्यातच मंगळवारी राहुल गांधी जंतर मंतरवर येणार असल्याचं सांगितलं गेलं। मंगळवारी राहुल गांधी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीला गेले। कारण होतं मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसाचं। सोबत काँग्रेसचे काही खासदार होते। तिथे त्यांच्यात काय चर्चा झाली याची अद्याप माहिती कळालेली नाहीये, पण या मंडळींनी त्यानंतर जंतर मंतरवर जाण्याचा आपला प्लॅन रद्द केला आणि तिथूनच म्हणजेच खरगे यांच्या घरापासून साधारण 1 किलोमीटरवर असणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या घराच्या दिशेने सर्वजण निघाले। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या। पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ही सगळी मंडळी मोदींच्या घराजवळ येऊन ठिय्या मांडून बसली आणि जोरदार घोषणा सुरू झाल्या। प्रियंका गांधीही त्यांना येऊन मिळाल्या। 3.5 तास राहुल गांधी आणि काँग्रेसचं हे आंदोलन चाललं आणि नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राहुल गांधी, प्रियंका गांधींना यांच्यासह इतर खासदारांनाही पकडण्यात आलं। त्यानंतर काही वेळाने सोनिया गांधीही पोलीस स्टेशनला पोहोचल्या। साधारण 3.5 तासांनी पोलिसांनी प्रियंका आणि राहुल यांना सोडलं। आता झालं असं की राहुल गांधींना पकडायचा आणि पोलीस उचलून नेत असल्याचे फोटो रात्रीतून समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। देशाच्या विरोधी पक्षनेत्याला अशी वागणूक मिळत असल्याचा मुद्दा काँग्रेससह अनेक नेत्यांनी उचलून धरायला सुरुवात केली। प्रियंका गांधींना व्हॅनमध्ये पोलीस नेतानाचा आणि त्या घोषणा देत असतानाचेही व्हिडिओ तसेच व्हायरल झालेत आणि राहुल गांधींना लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली। यातच आंदोलन जेव्हा चालू होतं तेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सरकारच्या वतीनं राहुल गांधींची भेट घेतली आणि त्यांच्यात बोलणं झालं। नंतर जितेंद्र सिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की राहुल गांधी आधी म्हणत होते की सरकारसोबत नीट मुद्द्यावर चर्चा करायला आपण तयार आहोत,
पण नंतर पलटवार करत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्याची आणि इतर मुद्दे पुढे ज्यावर आधी कधीच बोलणं झालं नव्हतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं ऐनवेळी वारं ओळखून आपली भूमिका बदलली का असा प्रश्न उपस्थित होतोय. आम आदमी पक्षाने त्यांच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल त्यानंतर आपल्या अधिकृत पेजवर म्हटलंय की राहुल गांधी हे आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधींची राजकीय रणनीती. कारण नीट पेपर फुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे मुद्दे राहुल गांधींसाठी नवे नव्हते, पण याच मुद्द्यांवर त्यांनी मागच्या महिन्यात छात्र की गूंज नावाने एक अभियान सुरू केलं होतं. मात्र त्या अभियानाला अपेक्षित जनसमर्थन मिळालं नाही आणि ते देशव्यापी आंदोलनात रूपांतर होऊ शकलं नाही. दुसरीकडे CJPने याच नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. सुरुवातीला काँग्रेसने या आंदोलनापासून काहीसं अंतर राखलं होतं. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र छात्र की गूंज अभियान काँग्रेसची भूमिका वेगळी असल्याचे संकेत दिले होते. पण चलो संसद मोर्चानंतर आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पोलीस कारवाई झाली आणि हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यानंतर राहुल गांधींची भूमिकाही बदलली. त्यांनी CJPच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आणि स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले. विशेष म्हणजे राहुल गांधींवर अनेकदा ग्राउंडवर मोठी आंदोलनं उभी करण्यात काँग्रेस कमी पडतेत अशी टीका होत आली आहे. यापूर्वी शेतकरी आंदोलनासारख्या इतर संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता. तर स्वतःच्या पुढाकाराने उभारलेलं सर्वात मोठं जन आंदोलन म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचं भारत जोडो यात्रा, ज्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तितक्याच मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं राहिलेलं दिसलं नाही अशी टीका ही विरोधकांकडून केली जाते. यामुळेच आता राजकीय वर्तुळात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधींना स्वतः सुरू केलेल्या छात्र की गूंज अभियानातून अपेक्षित प्रतिसाद का मिळाला नाही? CJPने सुरू केलेल्या विद्यार्थी आंदोलनाला वेग आल्यानंतरच काँग्रेस अधिक आक्रमक का झाली? विरोधी पक्षनेते म्हणून हा मुद्दा संसदेत मांडण्याऐवजी राहुल गांधींनी थेट आंदोलनात उतरण्याचा निर्णय का घेतला? आणि देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असूनही काँग्रेसला स्वतंत्रपणे इतकं मोठं विद्यार्थी आंदोलन उभं करता आलं नाही का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात राजकीय घडामोडीमधून स्पष्ट होतील. काहीही असो, पण एक खरं आहे की मंगळवारी त्यांनी अचूक टायमिंग साधलं आणि आता आंदोलनाचा चेहरा होण्याचा ते प्रयत्न करतात. खरं तर देशात सरकार विरोधी अशी मोठी आंदोलनं होतात आणि त्याचा कुणाला तरी राजकीय फायदा होतो हा इतिहास आहे. आणीबाणीच्या विरोधात जनता पार्टीने केलेल्या आंदोलनातून लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या अनेक नेत्यांचा राजकीय उदय झाला होता. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून केजरीवालांचा जन्म झाला. तसंच सरकार विरोधी लाट तयार झाली. यंदा एक मोठं जन आंदोलन जोर धरतंय आणि त्यातून वांगचुक, दिपके किंवा कुणी नवा चेहरा समोर येण्यापेक्षा किंवा आंदोलनाला आधीपासूनच पाठिंबा देत असलेल्या आपसारख्या राजकीय पक्षाला फायदा होण्यापेक्षा देशातल्या मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या आणि त्याचे नेते असणाऱ्या आपणच फायदा का उचलू नये असा सवाल राहुल गांधींच्या मनात आला असावा किंवा कुणीतरी घातला असावा. त्यामुळे त्यांनी खरगेंचा चहा प्यायल्यानंतर पंतप्रधानांच्या घराकडे आपली वाट वळती केली असावी. तुम्हाला काय वाटतं? यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता आणखीन वाढेल का? 2029च्या निवडणुकीच्या दिशेनं त्यांना याचा फायदा होईल का? वांगचुक आणि दिपके बाजूला पडून राहुल हे पुढे येतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा लगाव बत्तीला.